100 मधून मात्र ही दृश्य आपण बघत आहोत। जिशान सिद्दीकी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच वेळेस त्यांच्यासोबत छगन भुजबळ हे उपस्थित आहेत, सुनील तटकरे हे देखील उपस्थित असल्याचं आपण बघत आहोत। जिशान सिद्दीकी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांना संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची ही दृश्य आपण बघतोय। सुनेत्रा पवार या देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवाय छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय। 2024 मध्ये वांद्रे पूर्व मधून खरं तर त्यांनी निवडणूक लढवली होती। वरुण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला होता आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात येते आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याची दृश्य आपण बघितलेली आहे। तर याच दरम्यान त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे देखील उपस्थित असल्याचं आपण बघितलंय। जिशान सिद्दीकी यांच्याकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि हीच दृश्य आपण बघत आहोत। जिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि 2019 मध्ये खरं तर वांद्रे पूर्व मधून त्यांचा विजय झाला होता। काँग्रेसमधून विधान भवनाला निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। 2024 मध्ये त्यांनी वांद्रे पूर्व मधून आपली उमेदवारी घेत तिथे निवडणूक लढवली होती, मात्र वरुण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला होता आणि आता आपण बघतोय जिशान सिद्दीकी यांनी विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे।